मार्केटमध्ये मिळणारे महागडे त्याचबरोबर केमिकल युक्त असे स्प्रे पेस्ट वगैरे वापरून सुद्धा जर तुमच्या घरातील झुरळ जात नसतील तर त्यासाठी अगदी असरदार आणि अगदी सोपा असा एक घरगुती उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं सिंपली मराठीमध्ये। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये झुरळ अगदी कायमस्वरूपी घरातून दूर करण्याचा एक खास असा घरगुती उपाय पाहणार आहोत, जो अगदी घरात कोणीही सहज करू शकेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये कुठल्याही केमिकलचा वगैरे आपण वापर करणार नाही, तर अगदी सेफ असा हा घरगुती उपाय आहे। आणि त्यासाठी आपण एक असा स्प्रे बनवणार आहोत, तो जर रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही घरामध्ये स्प्रे केला तर सकाळी या स्प्रेमुळे तुमच्या घरातील सगळे झुरळ घरातून पळून जातील, तुमच्या घराचा रस्ता हा कायमचा विसरतील। आणि त्यासाठी सगळ्यात आधी गॅसवरती एक भांडं आपल्याला ठेवायचं आहे, त्यामध्ये एक ग्लास पाणी आपल्याला ओतायचं आहे। हे पाणी छान उकळून घ्यायचं आहे। पाणी छान गरम झालं की आता यामध्ये आपल्याला 3 ते 4 तेजपत्ता कट करून टाकायचे आहेत, जे आपल्या मसाल्यांच्या पदार्थामध्ये असतात, बिर्याणी पुलावमध्ये वगैरे आपण वापरतो। हेच तेजपत्ता 3 ते 4 कट करून या पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे। यासोबतच 4 ते 5 लवंग सुद्धा या पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहेत आणि या पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे। यामध्ये आपण लवंग आणि तेजपत्ता वापरलेला आहे। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, याला स्वतःची अशी एक तिखट आणि उग्र अशी चव असते, त्याचबरोबर अगदी तीव्र असा वासही असतो। आणि याच तिखट अशा चवीमुळे आणि उग्र वासामुळेच घरातील झुरळ त्याचबरोबर इतर जे काही कीटक असतात ते दूर पळण्यास मदत होते। तर पहा, कमीत कमी 3 मिनिटं हे तेजपत्ता आणि लवंग टाकलेलं हे पाणी मी छान उकळून घेतलेलं आहे। पाण्याला चांगली उकळी आली की गॅस बंद करायचा आहे आणि हे पाणी आपल्याला एका भांड्यामध्ये गाळून घ्यायचं आहे। तर पहा, हे जे पाणी आहे थोडंसं गरम आहे, त्यामुळे हे बऱ्यापैकी थंड करून यानंतरच आपण हे पुढच्या प्रोसेससाठी वापरणार आहोत। त्यासाठी चहा गाळणीच्या मदतीने हे उकळलेलं पाणी मी गाळून घेतलं आणि काही मिनिटं हे असंच ठेवलंय थंड होण्यासाठी। पाणी बऱ्यापैकी थंड झालेलं आहे। आता यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला मिक्स करायचं आहे बेकिंग सोडा, म्हणजेच खाण्याचा सोडा, जो आपण केक किंवा ढोकळा वगैरे फुलवण्यासाठी वापरतो। हाच खाण्याचा सोडा आपल्याला 1 मोठा चमचा यामध्ये मिक्स करायचा आहे। आणि आता सगळ्यात शेवटी बेकिंग सोडा सोबतच सगळ्यात महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स म्हणजे लिंबाचा रस आपण यामध्ये मिक्स करणार आहोत। पूर्ण एका लिंबाचा रस मी यामध्ये मिसळलेला आहे। लिंबाचा रस मिसळल्यानंतर पुन्हा एकदा हे सगळं साहित्य या पाण्यामध्ये छान मिक्स करा। हेच इफेक्टिव्ह असं होममेड सोल्युशन आपलं तयार झालेलं आहे, ज्यामध्ये फक्त घरातच उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून हे लिक्विड आपण तयार केलं आहे। आता हे लिक्विड आपल्याला एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आहे। आता हा स्प्रे कुठे करायचा आहे, तर आपल्या घरामध्ये अशा बऱ्याचशा जागा असतात तिथे आपल्याला वाटतं की झुरळ सगळ्यात जास्त येतात, अशा ठिकाणी हा स्प्रे आपल्याला करायचा आहे। मग तो तुमचं बाथरूम किंवा किचनचं सिंक असेल, सिंक पाईपमधून बऱ्याच वेळ झुरळ येत असतात, अशा ठिकाणी हा स्प्रे तुम्ही करा। तर तुम्ही पाहाल किचनमध्ये, बाथरूममध्ये किंवा अडगळीच्या जागी जर हा स्प्रे केला तर यामध्ये जे काही साहित्य आपण वापरलेलं आहे त्याच्या स्ट्रॉंग अशा वासामुळे आणि तितक्याच इफेक्टिव्ह अशा परिणामामुळे घरात एकदा जर झुरळ झाले असतील तर या स्प्रेच्या वापरामुळे ते कायमचे तुमच्या घरातून पळून जातील, तुमच्या घराचा रस्ताच विसरतील। असाच एक दुसरा सुद्धा इतकाच इफेक्टिव्ह असा उपाय आपण पाहणार आहोत। आणि त्यासाठी एका बोलमध्ये 2 मोठे चमचे गव्हाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ नसेल, ज्वारीचं असेल तेही घेऊ शकता। मैदा किंवा अरारोट पावडर जरी असेल तर ती सुद्धा 2 चमचे इथे आपल्याला घ्यायची आहे। 2 चमचे गव्हाच्या पीठसाठी 1 मोठा चमचा साखर आपल्याला घ्यायची आहे। त्याचबरोबर 2 मोठे चमचे बोरिक ॲसिड पावडर ही सुद्धा आपल्याला यामध्ये मिक्स करायची आहे। आता ही जी कोरडी पावडर आपण बनवलेली आहे, ही पावडर अशी सुद्धा तुम्ही या झुरळांवरती वापरू शकता। किचनमध्ये किंवा आपल्या घरामध्ये जिथे कुठे झुरळ किंवा मुंग्याही होतात, अशा ठिकाणी थोडी थोडी ही पावडर आपल्याला टाकायची आहे। ही पावडर खाऊन सुद्धा झुरळ मरतात, त्याचबरोबर मुंग्याही होत नाहीत। आता ही पावडर टाकणं जर तुम्हाला किचनमध्ये योग्य वाटत नसेल तर काही हरकत नाही, आपण लाडू या झुरळांना खायला घालूया। तर ही जी पावडर आपण बनवली आहे त्यापासूनच छोटेसे असे लाडू आपल्याला बनवायचे आहेत आणि यासाठी थोडंसं पाणी मिक्स करून याचा अगदी घट्ट असा गोळा आपल्याला तयार करायचा आहे। जसं कणिक भिजवतो तशीच आता ही पावडर सुद्धा पाणी मिक्स करून आपल्याला याचे अगदी छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे।
अगदी घट्ट आणि अगदी सैलसर पातळ असंही कणिक नसावं, बऱ्यापैकी याचे गोळे होतील इतपत आपल्याला हे कणिक मळून घ्यायचंय आणि असे छोटे छोटे गोळे त्याचे आपल्याला तयार करायचे आहेत। आता तुम्ही म्हणाल इथे आपण गव्हाचं पीठ आणि साखर कशासाठी घेतली आहे, तर हे जे गव्हाचं पीठ आहे ते एका बेसचंही काम करेल, त्याचबरोबर इथे आपण साखर वापरली आहे तर साखरेचा जो गोडवा आहे त्याकडे अट्रॅक्ट ही झुरळ होतात आणि हे खाण्यासाठी तिथे झुरळ येतात। आता हे तयार गोळे तुम्ही किचनमध्ये आपल्या किचन ओट्यावरती, फ्रीजच्या खाली किंवा आपल्या किचन कॅबिनेटच्या साईडला जिथे कुठे तुम्हाला सतत वाटतं की भरपूर असे झुरळ येतात किंवा येऊ नये यासाठी आता हे तयार गोळे तुम्ही आपल्या किचनमध्ये किंवा घरामध्ये ठेवू शकता। हे कणकेचे गोळे ज्यावेळेस आपण अगदी फ्रेश ताजे बनवतो त्यावेळेस आपण पाहतो की हे अगदी ओलसर थोडेसे चिकट असे असतात, तर याच गोळ्यांचा असा थोडासा पोर्शन तुम्ही घेऊ शकता आणि किचनमध्ये जिथे किचन कॅबिनेट किंवा बऱ्याचशा अशा ठिकाणी जसे आपण या झुरळांसाठी एखादी पेस्टचे ड्रॉप लावतो तसेच या कणकेचेही छोटे छोटे पोर्शन तुम्ही किचनमध्ये लावून ठेवू शकता। चिकट असल्यामुळे ते पटकन चिकटतातही आणि अगदी बारीक अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही हे गोळे असे लावून ठेवू शकता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे गोळे आपण बनवलेले आहेत, हे जे सोल्युशन आपण बनवलंय ते घरात जर लहान मुलं असतील आणि काही पाळीव प्राणी असतील तर त्यापासून लांब ठेवा। हे सगळे उपाय करून तुम्ही घरातील झुरळ हे नक्की पळवून लावू शकता। त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात स्वच्छता ठेवण्याचा सुद्धा नक्की प्रयत्न करा, कारण झुरळ ही घरात जर अस्वच्छता असतील तर त्यामुळेच होतात। तर फ्रेंड्स, मला आशा आहे की आजच्या या व्हिडिओतील हे सगळे टिप्स तुम्हाला सुद्धा नक्कीच उपयोगाचे ठरले असतील आणि माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राइब करा, हे अगदी फ्री आहे। सबस्क्राइब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका।